बाहेरून जे मी बघून गेलो, जेव्हा मी गेलेलो तेव्हा माझ्या हिट लिस्टमध्ये वेगळी काही नावं होती, म्हणजे जसं राकेश वगैरे, किती ठरवून गेलं तर तिथे ग्राउंड लेवलवर ज्या गोष्टी घडतात त्या कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. राहिली गोष्ट काढायची, त्यांनी मला सुरुवातीलाच फ्लॉप केलेलं. त्यांच्या हिशोबाने मी फ्लॉपच होतो आल्यापासून. मी कॅप्टन होतो जेव्हा राखीला मी सांगितलं की तुझं किचन एरियामध्ये येणं आता रिस्ट्रिक्ट करतोय मी. मला बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की तिचं राशन बंद करा, तिला खायला देऊ नका. विशाल विशाल तो बोलला की नाही आपण तिचं असं करू, आपण तिचं असं करू, ते करू. जे मी त्याला तोंडावर बोललो होतो की नाही तू हे असं नको करत जाऊ, त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच्यावर त्रास इव्हेंच्युअली मला होता. हे त्याने अपफ्रंट मला सांगितलं, माझी प्रायोरिटी अनुश्री नाही, माझी प्रायोरिटी तूच आहेस. आणि प्रत्येक जण स्वतःचा गेम दाखवण्याचाच प्रयत्न करतोय. आता त्यात ती पडली. बऱ्याच टास्कमध्ये मी सुद्धा तोंडावर आपटलोय, मागे पडलेलो आहे, माझ्या हाताला हे बोट माझं अजूनही दुखतंय. राखी एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि ती जशी आहे तशीच ती आहे. तो जो सगळा अँगल आहे ओव्हरऑल तो खूप पर्सनल अँगल झालाय आता जो राखीचा आणि राकेशचा होता त्यावेळेस. खूप वर्षांमध्ये रादर 1 दशकामध्ये आम्ही पहिल्यांदा इतक्या वेळ लांब राहिलो होतो, म्हणून थोडंसं इमोशनल झालं होतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि या आठवड्यात 2 सदस्य बाहेर आलेत आणि ते तुम्हाला माहितीच आहे. पण आता माझ्यासोबत संकेत आहे. संकेत कसा आहे? मी खूप छान. तू कशी आहेस? मी छान आहे. आणि तू घराबाहेर येणं मला असं वाटतं प्रेक्षक खूप नाराज झाले, कारण त्यांच्यासाठी हे खूप धक्कादायक होतं. त्यांना असं वाटत होतं की तू खूप छान खेळतोयस आणि तरी तू घराबाहेर आलास. मला सांग, तुलाही असं कुठेतरी वाटतं हे? हो, माझ्यासाठी सुद्धा बिट ऑफ अ शॉकरच होता, कारण एक तर लेट एंटर केलेलं मी घरामध्ये आणि कोप अप करायचा प्रयत्न करत होतो मी. आणि कुठेतरी गेम माझा चांगला होत होता, ग्राफ वाढत होता, त्यामुळे मला अपेक्षा नव्हती की मी इतक्या लवकर घराबाहेर येईन. बट इव्हेंच्युअली ते झालं. मे बी प्रेक्षकांचं ते मत असेल किंवा ओव्हरऑल जे त्यांना दिसलं असेल त्याच्यावर त्यांनी डिसाईड केलं असेल. माझी पण इच्छा होती की अजून थोडा वेळ मी जर राहिलो असतो तर अजून गोष्टी चांगल्या पद्धतीने करता आल्या असत्या आणि फिनालेपर्यंत नक्कीच पोहोचलो असतो. त्याच प्रेक्षकांना असं वाटतं की दीपालीताई झाल्या, सागर दादा झाले किंवा रेवा, म्हणजे ते दिसतच नाही आहेत आणि तरीही तू दिसत असून घराबाहेर आलायस. तुलाही असं कुठेतरी वाटतं की हे कुठेतरी अनफेअर झालंय थोडंफार? अनफेअर असं नाही म्हणू शकत. इव्हेंच्युअली तो एक गेम आहे आणि आय गेस इतका हिट फॉर्मॅट मला नाही वाटत बायस्ड असू शकतो कोणा एकाच्या प्रती. त्यामुळे आणि मी नेहमीच ह्या गोष्टीला अशा एक स्पोर्ट्समन स्पिरिटनेच बघितलेलं आहे की आपण आपल्याकडून 100% द्यायचा प्रयत्न करायचा, 100% द्यायचे. बट इव्हेंच्युअली जर एंड गोष्टी आपल्या हातात नसतील, शेवटच्या गोष्टी आपल्या हातात नसतील, तर त्याला असं सोर लुझर सारखं मला नाही घेता येत की ठीक आहे मी 100% दिले, मी सुधारणा करायची प्रयत्न केली, ते मी करतही होतो हळूहळू. कदाचित वेळ माझ्याकडे थोडा कमी पडला, पण मी तो असा सोर लुझर नाही आहे की मला नाही मिळालं म्हणून तर हे अनफेअर आहे. कारण इतका जर मोठा फॉर्मॅट आहे, इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये जर मी खेळतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश जर याला बघतोय, तर मला वाटत नाही की जे मेकर्स आहे किंवा बिग बॉस आहेत ते अनफेअर असतील. कुठेतरी काहीतरी झालं असेल, ती गोष्ट मला माहिती नाही. मला फक्त रिझल्ट मिळालाय की मी आता घराबाहेर आहे. तर ठीक आहे, मी त्याला एका स्पोर्टिंग स्पिरिटमध्ये घेतो. मे बी अजून थोडा वेळ माझ्याकडे असता तर कदाचित मी घराबाहेर नसतो गेलो, जे सगळ्यांचं मत आहे, जे प्रेक्षकांचंही मत आहे. सोशल मीडियामधून सुद्धा मला बरेच लोक सांगतात की हे अनफेअर डिसिजन आहे. ते त्यांच्या प्रतीचं प्रेम आहे माझ्याकडे असलेलं, आणि त्यासाठी मी खरंच खूप धन्यवाद म्हणतो आणि ग्रॅटिट्यूड दाखवतो की ते एवढं मनापासून त्यांना वाटतंय की मी अजून राहायला हवं होतं आणि माझी आत्ता जाण्याची वेळ नव्हती. आय गेस यातच सगळं आलं, त्यामुळे त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. अगदीच या सगळ्यासोबतच आहे ना, बाहेरून जेव्हा गेम तो बघून गेला होतास, मला असं वाटलं तू खूप अभ्यास करून या घरात खेळतोयस. तू इंडिव्हिज्युअल खूप चांगल्या पद्धतीने खेळत होतास, पण टोळीत जाणं हे डिसिजन का घेण्यात आलं? कारण की तू जेव्हा टोळीत गेला तेव्हा तुझा इंडिव्हिज्युअल गेम कुठेतरी कमी दिसत होता. आय गेस ह्याला बघण्याचे 2-3 दृष्टिकोन असू शकतात. बाहेरून जे मी बघून गेलो, जेव्हा मी गेलेलो तेव्हा माझ्या हिट लिस्टमध्ये वेगळी काही नावं होती, म्हणजे जसं राकेश वगैरे, तर ते ऑलरेडी स्ट्रॉंग होते जे मी बघून गेलो होतो. आणि तिकडे गेल्यावर पण मला तेच जाणवतं की कुठेतरी स्ट्रॉंग आहे, तर जिथे वीक आहे, वीक नाही म्हणू शकणार, पण जिथे गरज आहे
ज्या लोकांना वर आणण्याची, किंवा जिथे माझी जे लोक ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, मग त्यांना ऑलरेडी स्ट्रॉंग बनवण्यापेक्षा एक ज्यांची स्ट्रेंथ कमी पडते किंवा जे स्ट्रगल करतात त्यांच्याबरोबर आपण जाऊ शकतो. युजली आपण तेच करतो. तर ते कुठेतरी नॅचरली म्युच्युअली झालं. असं काही नव्हतं की मी टोळीत जायचंय किंवा काटामध्ये जायचंय. इव्हेंच्युअली जे लोक जसे जसे रिॲक्ट होत गेले तशीच ती गोष्ट घडते. कारण किती अभ्यास करून गेलं, किती ठरवून गेलं, तर तिथे ग्राउंड लेवलवर ज्या गोष्टी घडतात त्या कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. कोणाशी बॉन्ड चांगला होतो, कोण आपल्याला सपोर्ट करते. त्यावेळेस मी किती प्रयत्न केला असता तरी इव्हेंच्युअली ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या लोकांकडे आपण म्युच्युअली ओढलं जातो किंवा बोललं जातं. राहिली गोष्ट काटायची, त्यांनी मला सुरुवातीलाच फ्लॉप केलेलं. त्यांच्या हिशोबाने मी फ्लॉपच होतो आल्यापासून, आणि तशीच रिॲक्शन मला मिळत होती त्यांच्याकडून. आणि जेव्हा की तो स्ट्रॉंग ग्रुप होता, म्हणजे कोणाकडून ही वारंवार रिएक्शन मिळत होती तुला काटा गँग? की आय गेस सगळ्यांकडूनच. कारण ते ॲज अ ग्रुपच फंक्शन करत होते तेव्हा पण, आणि आता सुद्धा. ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल गेम तसा कमी दिसतो मला त्यांचा. त्यामुळे ओव्हरऑलच सगळ्यांकडून तीच रिॲक्शन होती, रादर सगळ्यांकडूनच ती रिॲक्शन होती. तू आताच म्हणाला जिथे माझी गरज होती किंवा ज्यांना माझी गरज होती तिथे मी जात होतो. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की विशालला तुझी फार गरज होती किंवा विशालला अप करायचं होतं आणि तू त्याच्यासोबत होतास? विशाल ॲज अ इंडिव्हिज्युअल प्लेअर अप करायचं म्हणून मी तिथे गेलो असं नाही म्हणू शकत स्ट्रेट अवे. कारण ओव्हरऑलच जर बघितलं तर असं ग्रुपमध्ये होतं. आता जर ग्रुप गेम चालू आहे आणि तिथे इंडिव्हिज्युअल स्टँड घ्यायचं असेल तर इव्हेंच्युअली कोणाची ना कोणाची साईड तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मला तो ग्रुप जरा कमी वाटला. म्हणजे खूप सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं राजपूत कॉलेज आणि मॉडर्न कॉलेज, जो जिताबाई सिकंदर मधले. तर आणि ते कॉलेजेस दर आठवड्याला चेंज होतात. तर मी जेव्हा गेलो तेव्हा मॉडर्न कॉलेज काटा गँग होते आणि गरज राजपूत कॉलेजला होती. तर तिकडे जाणं तेव्हा योग्य वाटलं. नंतर मग गोष्ट चेंज झाली मी गेल्यानंतर की हे मॉडर्न कॉलेज व्हायला लागलं आणि ते राजपूत कॉलेज व्हायला लागलं. त्या असं ते जे पारडं आहे ते वर खाली दर आठवड्याला होत गेलं. तर त्यावेळेस जी सिच्युएशन होती त्या हिशोबाने मी तिकडे त्या लोकांबरोबर होतो. विशाल सोबतची तुझी मैत्री तुझ्यावर जास्त भरी पडली असं म्हणायला असं तुला वाटतं का? कारण की विशाल सोबत राहणं, त्यानंतर असं वारंवार दिसणं की तू विशालचंच ऐकतोय, की विशाल सोबतचं डिसिजन आहे ते तू फेअर असं तू म्हणतोय. हे तुला भाऊच्या धक्क्यावरही सांगण्यात आलं होतं जेव्हा रितेश सर म्हणाले की तू इंडिव्हिज्युअल डिसिजन घेत नाहीयेस, तू कुठेतरी विशाल जे म्हणतो हाच गेम कुठेतरी तुझ्यावर पलटला असं नाही वाटत? गेम पलटला म्हणण्यापेक्षा एक पॉइंट ऑफ व्ह्यू पलटला असं आपण म्हणू शकतो. कारण तेव्हा मी कॅप्टन होतो जेव्हा राखीला मी सांगितलं की तुझं किचन एरियामध्ये येणं आता रिस्ट्रिक्ट करतोय मी. पण त्याच्या अगोदर घडलं असं होतं की तिने जे काही केलेलं ते चुकीचं होतं. आणि त्याच्या अगोदर बरंच डिस्कशन झालेलं घरामध्ये. मला बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की तिचं राशन बंद करा, तिला खायला देऊ नका, तिची जी एग्ज आहेत ती देऊ नका, तिचा ग्लुटन फ्री आटा तिला देऊ नका. अशा बऱ्याच गोष्टी मला सगळ्यांनी सजेस्ट केलेल्या. आणि इव्हेंच्युअली हे सगळं डिस्कशन चालू असताना मी पण कुठेतरी बोललो होते की हे मी नाही करू शकत. कारण कोणाचं जेवण आहे ते बंद करणं चुकीचं आहे इव्हेंच्युअली, नाही तर मग ती खाणार काय. तर असं सगळं डिस्कशन चालू असताना प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट कुठेतरी काहीतरी बोलत होतं. आणि त्यामुळे तो एक डिस्कशनचा भाग होता. त्यातली जी योग्य गोष्ट वाटलेली मला ती मीही बोललेलं की असं नाही करू शकत. फार तर असं करू शकतो की तिची किचनमध्ये एंट्री रिस्ट्रिक्ट करू शकतो दुसऱ्यांच्या सेफ्टीसाठी. आता ही गोष्ट प्रत्येक जण बोललो होतो, मी पण आधी बोललो होतो. पण आता ती विशाल विशाल तो बोलला की नाही आपण तिचं असं करू, आपण तिचं असं करू, ते करू. जे मी त्याला तोंडावरही बोललो होतो की नाही तू हे असं नको करत जाऊ. त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच्यावर त्रास इव्हेंच्युअली मला होता. त्यामुळे असं नाही म्हणू शकत की विशालने मला सांगितलं म्हणून मी ते तिला जाऊन सांगितलं. त्या गोष्टी मागे पुढेही कदाचित घडल्या असतील. प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत की तू विशाल सोबत नसता तर तू पुढे असता. आणि अनेक जण तुला काही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करतात की विशालचं शेपूट आहे, विशालचं ऐकणं हे फार चुकीचं केलंयस तू, विशालचं ऐकलं का, तू टोळीत नसता तर तू घरात असता. तर तुलाही हे जाणवतंय आत्ता घराबाहेर आल्यावर? मला असं वाटतं कदाचित मी जर तन्वी बरोबर असतो आणि मी बाहेर असतो तर लोक मला तेच बोलले असते की तू तन्वीचं ऐकलंस म्हणून तू घराबाहेर आहेस, तू राकेशचं ऐकलंस म्हणून तू घराबाहेर आहेस इव्हेंच्युअली. त्यामुळे असं असूच शकतं की लोकांना असं वाटतंय की मी एक साईड निवडली म्हणून मी घराबाहेर आहे. पण मी जिथून बघतो तिथून कदाचित जर मी तिकडे असतो आणि त्यांनी या गोष्टी केल्या असत्या
तर मला लोकांनी परत कदाचित तेच सांगितलं असतं, कारण लोकांना तेच दिसलं असतं. त्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ मी कुठे आहे, जर मी बाहेर आहे तर मग आणि लोक जर असं बोलत आहेत तर मग फरक नाही पडत मी कोणाच्या बाजूला आहे, लोकांनी तेच सांगितलं असतं. तू आता जसं म्हणाला तन्वीचा विषय काढला, तर तन्वी तुला खूप स्ट्रॉंग तुझ्यासोबत खेळत होती हे आम्हाला दिसत होतं. म्हणजे रश्शीचा टास्क असो किंवा आत्ता जो मधमाशींचा होता, ती तुझ्यासोबत खूप स्ट्रॉंग खेळत होती. कुठेतरी असं वाटत होतं की तू तिच्यापर्यंत जाण्यासाठी ती खूप स्ट्रॉंग आहे म्हणून घाबरत होता. जसं तू मगाशी म्हणाला की काटा गँग किंवा राकेश बापट हे स्ट्रॉंग आहेत, मग तू त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी कुठेतरी एक पाऊल मागे येत होता किंवा तुला ओव्हरऑल हा तन्वीचा खेळ कसा वाटतो? नाही, घाबरत होतो असा तर काही संबंध नाहीये, कारण मला नाही वाटत तिकडे कोणीच कोणाला घाबरतात. म्हणजे टू बी व्हेरी अपफ्रंट, आणि प्रत्येक जण स्वतःचा गेम दाखवण्याचाच प्रयत्न करतो. मी माझा गेम खेळत होतो, जे टास्क यायचे ते मी खेळायचो. रस्सीच्या टास्कला तन्वी नव्हती, त्या टास्कमध्ये ती नव्हतीच, ती माशांच्या टास्कमध्ये होती. तर तिथे होतं मी तन्वी बरोबर एकत्र एका टीम मधून पण खेळलो आणि तिच्या ऑपोजिटही खेळलो. पण अपोजिट खेळताना तू तिला खेचत होता माहितीये, जेव्हा तुझा कॅप्टन्सी टास्क होता, जेव्हा असं म्हटलं गेलं की कॅप्टन होण्यासाठी तू असा खेळतो, ते तुला कुठेतरी असं वाटतं की तू असं नव्हतं खेळायला पाहिजे? नाही, आय थिंक तो एक टास्क आहे, तिथे जेंडर बायस नाहीये. तिकडे असं नाहीये की मुलगा आहे म्हणून असं टास्क आहे आणि मुलगी म्हणून असं टास्क. सगळ्यांसाठी तिकडे एकच रूल्स आहेत, जे ग्राउंड रूल्स आहेत ते सेम आहेत. त्यामुळे जर टास्क खेळताना एखादी गोष्ट वर खाली झाली तर मला नाही वाटत ती मी मुद्दामून केली आहे. त्या सिच्युएशनला, त्या मोमेंटमध्ये जर मला ते मासे घेणं गरजेचं होतं, मी फक्त तेच करायचा प्रयत्न करत होतो, ना की तिला हर्ट होईल किंवा तिला त्रास होईल असं काही करायचा प्रयत्न करत होतो. ते हिट ऑफ द मुवमेंटमध्ये सुद्धा झालेली ती गोष्ट नाही, मी फक्त ते मासे घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता त्यात ती पडली. बऱ्याच टास्कमध्ये मी सुद्धा तोंडावर आपटलोय, मागे पडलेलो आहे, माझ्या हाताला हे बोट माझं अजूनही दुखतंय इथे. म्हणजे हे काळा जे आहे हे काही खोटं नाही. आता हा बोट अजूनही वाकत नाही, त्याला मी काही नाही करू शकत. तो टास्क आहे, टास्कमध्ये काहीही होऊ शकतं. कुठलीही गोष्ट मी मुद्दाम केली नाही किंवा पर्सनली माझा पर्सनल ग्रेस तिच्यावर काढण्यासाठी नाही केली किंवा तिला डिसआर्म करण्यासाठी नाही केलेलं. या घरात सगळ्यात सपोर्टिव्ह विटामिन एच हे असं होतं असं म्हणायला हरकत नाही. राकेश सोबतचा तुझा बॉन्ड कसा झाला? राखी एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि ती जशी आहे तशीच ती आहे. त्यामुळे तिच्याशी खूप चांगला बॉन्ड झालेला आहे. मला खरंच माहिती नाही माझ्या मागे काय घडत होतं किंवा काय घडत असेल. मी एक निखळ मनाने गेम खेळायचा प्रयत्न केला आणि निखळ मैत्रीची नाती जी तिथे जोडली गेली ती जपायचा प्रयत्न केला. बट हा डेफिनेटली राखी जशी आहे तशी खूप फन लव्हिंग आहे, बबली आहे. स्क्रिप्ट करणं हे तुम्ही का ठरवलं होतं? कारण की ते जेव्हा घडत होतं आम्हाला वाटत असं होतं की अरे असं का घडतंय, आणि जेव्हा तू तिच्यावर पाणी फेकलं हे आम्हाला खूप वाईट वाटत होतं की म्हणजे तुमच्या दोघांमध्ये इतके का वाद झाले आणि तू तिच्यावर पाणी फेकलं, आणि नंतर भाऊच्या धक्क्यावर ते कळतं की हे स्क्रिप्टेड होतं. मग ही प्लॅनिंग काय होती आणि कोणासाठी हे सगळं करणार? स्क्रिप्टेड होतं म्हणजे असं नाही, जसं भाऊंनी पण सांगितलेलं भाऊंच्या धक्क्यावर, की स्क्रिप्टेड म्हणजे काय, असं काही कोणी स्क्रिप्ट लिहित नाही तिकडे. एक जस्ट एक नोशन असतं ते की मी असं करणार आहे, तू याच्यामध्ये फक्त मला सपोर्ट कर किंवा हे कर. आणि तो जो सगळा अँगल आहे ओव्हरऑल तो खूप पर्सनल अँगल झालाय आता, जो राखीचा आणि राकेशचा होता त्यावेळेस. तो जे काही करत होता तिच्याबरोबर आणि मी ॲज अ फ्रेंड, आमची नवीनच मैत्री होती. त्यामुळे मी युजली पण असं करतो की इव्हेंच्युअली तू जर काय बोललीस की नाही मला मी इथे फिक्समध्ये आहे, मला याची गरज आहे, ते तुझ्या पद्धतीने जर एखादी गोष्ट करायची तर डेफिनेटली मी एक पाऊल मागे नाही, मी सपोर्टच करायचा प्रयत्न करतो. मी तिथे तेच करायचा प्रयत्न करत होतो ॲज अ फ्रेंड, एक न्यू फ्रेंडशिप म्हणून की ठीक आहे हे करू. पण इव्हेंच्युअली इट टर्न्ड आउट अगली, कारण ते फक्त राकेशच्या अँगलने किंवा असं जे काय त्यांचं चालू होतं त्याला फक्त सॉर्ट आउट करण्याच्या हिशोबाने ते फक्त नोशन होतं की हे आपण करू. पण इव्हेंच्युअली ते एका वेगळ्याच नोटवर गेलं आणि ते खूपच अगली टर्नआउट झालं. ते पूर्णपणे स्क्रिप्टेड होतं असं नाही म्हणता येणार, पण हो. आणि त्याची जबाबदारी सुद्धा मी घेतली तेव्हाच भाऊच्या धक्क्यावर की आहे, आणि ती गोष्ट परत नाही घडणार याची दक्षता पण मी घेतली. आणि त्यासाठी मी अपफ्रंटली माफी पण मागितली की ही गोष्ट परत नाही घडणार, आणि ती नाहीच घडलेली. तू या घरात आता घराबाहेर येताना असं म्हणाला की अनुश्री ही विनर होणार आहे, असं तुला वाटतं की तिने विनर व्हायला पाहिजे? ती खूप छान खेळते, ती खूप स्ट्रॉंग खेळते, पण अनुश्री आणि तुझ्यात मिसअंडरस्टँडिंगही बऱ्याच झाल्या. जसं मिरची देण्यावरून तिचं असं म्हणणं होतं की तुझं आणि संस्कृती तुमच्या दोघांचं गॉसिप तिने ऐकलं होतं. सो त्याबद्दल मला अनुश्रीच विनर होणार आहे असं मी एक्झॅक्टली नाही बोललो.
आत्तापर्यंत तरी. पण हो, शी इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर्स. कारण ती जशी आहे ती ॲडमेंट आहे आणि ह्या चांगल्या बाजू आहेत तिच्यासाठीच्या, की ती ॲडमेंट आहे, तिला जे हवं तेच करते आणि ती गेमच्या हिशोबाने सगळा विचार करते. त्यामुळे ती शी इज डेफिनेटली वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर ती ट्रॉफी उचलण्यासाठी. तीच विनर होईल असं आत्ता नाहीच सांगू शकत. आणि राहिली गोष्ट मिरची टास्कच्या वेळेस जे काय झालेलं ते एक मिसकॅल्क्युलेशन होतं बेसिकली माझ्या साईडने म्हणा. माझ्याच साईडने होतं की आम्ही एक वेगळी क्रोनॉलॉजी प्लॅन केलेली आणि ती क्रोनॉलॉजी कदाचित मी फॉलो करत होतो. एक सिंगल फोकस माझ्या डोक्यात घेऊन, तिच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी, तिच्या डोक्यात 2 गोष्टी होत्या. आणि मी युजली तसं करत नाही. जर एका गोष्टीवर फोकस केलं तर आपण एका गोष्टीवर फोकस करतो. तिथे ते माझं मिसकॅल्क्युलेशन असं तेही मी स्वतःवर घेतलं की ठीक आहे, इट वॉज अ मिसकॅल्क्युलेटेड थिंग फ्रॉम माय साईड. त्याची जबाबदारी पण मी घेतली. आणि मला चुका करायला म्हणजे मी चुका करायला घाबरत नाही, कारण जोपर्यंत आपण चुका करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हे चुकीचं आहे बरोबर आहे. जसं सुरुवातीला पण तू प्रश्न विचारले की मी इथे गेलो, तिथे जायला पाहिजे होतं. चुकाच आहे ना, करून बघितल्याशिवाय नाही करणार. आय गेस माझ्यासारखा जो ग्राफ आहे तो कोणाचाच नाही आतापर्यंत, की मी गेलो पहिल्याच आठवड्यात मी नॉमिनेट पण झालो, त्याच्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात मी कॅप्टनही झालो, नॉमिनेशन्स पार केले, कॅप्टन्सी टास्क पार केलं, उमेदवारी मिळवली, कॅप्टन झालो. त्याच्यानंतर परत मला स्कोप होता, मी रिस्क घेतली की नाही, एका कोणाला वाचवण्याची रिस्क घेऊ शकतो. माझ्यामुळे जर कोणी कॅप्टन झालं तर ती पण एक मोठीच गोष्ट वाटते मला, जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं 10 आठवड्यांमध्ये. ते करण्याची ताकद होती. आणि सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांना मी तिसऱ्याच आठवड्यात इतका स्ट्रॉंग वाटू लागलो की जे नॉमिनेशन टास्क होते आणि जे कॅप्टन्सी टास्क होते तिथेही मी ऑलमोस्ट परत 3 आठवड्यांमध्ये कॅप्टन्सीच्या लास्ट स्टेजपर्यंत गेलो. आय गेस जर्नी खरंच खूप चांगला राहिला आहे आणि तो ग्राफ जो असाच आहे तो असाच असला पाहिजे. त्यामुळे आय थिंक इट इज गुड. या घरात अनेक नाती जोडली गेली आहे, पण आता जेव्हा फॅमिली वीक होता आणि तेव्हा बायको येणं आणि तू त्या पॉइंटला मला खूप इमोशनल झालेला पाहायला मिळालं. आणि तू असं म्हणाला की तुला भयंकर स्वप्न पडत होती जी तू तिथे कोणाला सांगू शकत नव्हता. बायको आल्यावरची ती फिलिंग ती नेमकी कशी होती आणि एक्सपेक्टेड होतं हे सगळं? नाही, कारण खूप वर्षांमध्ये रादर 1 दशकामध्ये आम्ही पहिल्यांदा इतक्या वेळ लांब राहिलो होतो. हार्डली 3 दिवस 4 दिवस 5 दिवस डोक्यावरून पाणी आम्ही लांब राहिलो होतो. त्यामुळे डेफिनेटली ती खूप इमोशनल फिलिंग होती आणि पहिलीच फिलिंग होती अशी की आम्ही लांब राहिलो, म्हणून थोडंसं इमोशनल झालं होतं. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी जे काही माझं जो इमोशनल टर्मॉईल होता त्याच्यामुळे मला असे ती खरी गोष्ट, ती काय मेडअप गोष्ट नाही आहे की मला रात्री झोप नाही लागायची. मी खूप साऊंड स्लीपर आहे. एकदा झोपलो की मी सकाळी उठतो. पण कदाचित ह्या गोष्टी सुद्धा कुठेतरी अफेक्ट होतात. मे बी ती त्या घराची वाईब असेल किंवा ओव्हरऑल घरात एक वेगळ्या प्रकारची वाईब असते जेव्हा इथे 10-12 जण वेगवेगळ्या एंड प्रांतातून आलेले असतात आणि ते एका गोष्टीकडे पळत असतात, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची वाईब क्रिएट होते. तर त्याच्यामुळे काय आहे ना, थोडंसं तो इमोशनल टर्मॉईल होता आणि त्याच्यामुळे मला काही स्वप्न पडत होती, ती मी फक्त तिला सांगितलेली. आणि ती फक्त आय गेस आपण आपल्या पार्टनरलाच सांगू शकतो ज्यांना त्या गोष्टी न बोलता कळतात आणि त्या तिला कळल्या. या घरात विश्वासघात कोणी केलाय तुझा असं जर विचारलं तर? एक नाव घेणं कठीण येते, टू बी व्हेरी अपफ्रंट. कारण जितकं भाऊंनी मला सांगितलं धक्क्यावर आणि जे माझ्या बायकोने पण मला सांगितलं, तर 2-3 नावं होती त्याच्यामध्ये जे कळत होतं की माझ्या तोंडावर वेगळे आहेत आणि पाठीमागे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये विशालचंही नाव होतं, त्याच्यामध्ये राखीचंही नाव होतं. ग्रुप फ्रेंडशिप वाईज ह्या दोघांशी मी कनेक्टेड होतो फ्रेंड झोनवर. बाकी पण 1-2 जणांनी तसं केलं की जे तोंडावर वेगळं बोलले आणि मागे वेगळं बोलले. पण मग ह्या दोघांचं नाव जास्त माझ्याकडे आलं, जे भाऊंनी अपफ्रंटली मला सांगितलं, चुगली दाखवली. सुपर्णाने पण तेच सांगायचा प्रयत्न केलेला. तर ह्या दोघांची नावं जास्त आली. राखीचं मला तसं दिसून नाही आलं, मे बी मला ते कारण तिचं नाव तसं नाही आलं. पण मग विशालचं नाव अपफ्रंट आलं, मला सांगण्यात आलं की हे विशाल हे असं करतोय, त्याने ते केलं. ते सांगितल्यावर तुझं रिएक्शन काय होते? कारण की तुमची मैत्री चांगली दिसत होती, तुमची टीम एक वाटत होती आणि तरीही तो असा वागला. ते कळल्यानंतर आमचं कन्फ्रंटेशन झालं. तो स्वतः माझ्याकडे आला होता, जिथे माझ्याकडे फारसं बोलण्याचं सारखं नव्हतं, कारण त्याच्या एंडने गोष्टी घडलेल्या. आणि त्याने कन्फ्रंट केलं. त्याने त्याच्यानंतर सांगितलं की माझी प्रायोरिटी तू आहे, जी तोपर्यंत अनुश्री होती. हे त्याने अपफ्रंट मला सांगितलं, माझी प्रायोरिटी अनुश्री नाही, माझी प्रायोरिटी तूच आहेस. तर हे त्याने मला क्लिअरली सांगितलं होतं.
गोष्टी कशा घडल्या, त्याने ते एक्झाम्पल्स का दिले होते तेही कळलं. रादर त्यातलं एक राकेशची गोष्ट खरंच मला माहित होती, जेव्हा त्या नॉमिनेशन टास्कमध्ये गायब फोटो होता. त्यामुळे त्या गोष्टीची क्लॅरिटी मला कुठेतरी होती की हा हे का बोलतोय आणि गाजर दाखवणं ज्याला म्हणतात. आणि राहिली गोष्ट इम्युनिटी देण्याची, तर त्या गोष्टीवर मी खरंच नाराज होतो त्याच्यावर. पण तो बोलला की नाही, तेव्हा मी बोललो आणि जरी तुला तसं वाटत असेल तर मी अपफ्रंटली सांगतो, माझी प्रायोरिटी तू आहेस. माझी प्रायोरिटी जी आधी अनुश्री होती आता तिने. आणि हे तिच्या तोंडावरही सांगितलं, तिच्या तोंडावरच त्याने मला सांगितलं. त्यासाठी ते खूप खरे चेहरे आणि खूप फेक चेहरे तू पाहून आलायस. पण या घराने तुला काय शिकवलं हे जर विचारलं तर काय? थांबायचं नाही. कितीही वाटलं, काही खरं खोटं तुम्हाला कितीही वाटलं तरी थांबायचं नाही. इव्हेंच्युअली एंड ऑफ द डे एक रेस आहे आणि ती सोडायची नाहीये. तुम्ही तुमच्या बाजूने खेळत राहा, लढत राहा. हा एक खेळ आहे जो तुम्हाला खेळतोय आणि खेळ आपल्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे थांबायचं नाही, कितीही काय झालं तरी. हे या घराने मला शिकवलं. वा. एक गेम आहे, फक्त ते टॅक्स तू कोणाला देणार घरात ते सांगायचं. डबल ढोलकी कोण आहे? आता इतकं ऐकल्यावर विशाल. डबल ढोलकी रडूबाई, दीपाली. शातीर, शातीर अनुश्री शातीर असं म्हणू शकतो. कामचोर, कामचोर कोण होतं? सगळ्यांनाच कामं करायला लागतात, पण आरबी त्यातल्या त्यात कामचोर वाटतं. चुगलीखोर, चुगली इकडे राखी करते यार, खूप चुगली. डॉमिनेटिंग तसा म्हणण्यानुसार विशालच दिसतो. मित्र अगेन आरबी आणि दीपाली दोघे. ऑलराऊंडर मी बनायचा प्रयत्न करत होतो. 1-2 गोष्टी राहिल्या फक्त. ऑलमोस्ट ऑलराऊंडर. साधं कोण आहे? साधं, खूप साधा मला सागर वाटले. लेट करण काय कोणी असेल तिकडे माहिती नाही. चोर तर किती होते. चोर खूप होते. प्रत्येक जण चोरी करत होतो, म्हणजे जे एक्सपेक्टेड नव्हते तेही लोक चोरी करत होते. त्यामुळे जरी कोणावर चोरीचा टॅग असेल तरी प्रत्येक जण चोरी करतच होतो. फेक पर्सनॅलिटी मला 1-2 वाटल्या. मला सुरुवातीला राखी वाटली, पण नंतर कळलं की ती राखी तशीच आहे, ती फेक नाहीये. मला युजली जे फेक वाटलं, माहिती नाही, तन्वी असू शकते, कारण फेक आहे ना, आपल्याला माहिती नाही की ही खरी पर्सनॅलिटी का खोटी आहे. कोणी असू शकतो. गेम प्लेअरच्या हिशोबाने तन्वी इज अ गुड गेम प्लेअर. मी बनायचा प्रयत्न करत होतो. मी एक होतो. आय वॉज अ गुड प्लेअर. एक शेवटचा गेम मेकर बिग बॉस. गेम त्यांचा आहे, बाकी सगळे खेळत आहेत. बिग बॉस पेक्षा मोठं कोणीच. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि बघत राहा बिग बॉस मराठी सीझन 6. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.